तर भाजपच्या अमरावतीतील कार्यकर्ता मेळाव्यातून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी काँग्रेसवर हल्लाबोल केलाय। काँग्रेसची परिस्थिती प्रचंड वाईट आहे। काँग्रेस हे डुबतं जहाज आहे। काँग्रेसमध्ये जो बसला तो डुबत्या जहाजात बसला, असा हल्लाबोल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी काँग्रेसवर चढवला। आता मी त्यांना विचारलं तुम्ही काँग्रेस का सोडताय? त्यांनी काय उत्तर दिलं? ते म्हणले वडेट्टीवार नाना पटोलेकडे पाहताय आहे, नाना पटोले वडेट्टीवारकडे पाहताय आहे, दोन्ही मिळून सुधीर केदारकडे पाहताय आहे, तिने मिळून यशोमती ठाकूरकडे पाहताय आहे, चौघे मिळून त्या ठिकाणी हर्षवर्धन सपकाळ जो नवीन अध्यक्ष झाला बुलढाण्याचा त्याला पाहताय आहे, पाचही जण मिळून राहुल गांधीला कोणी पाहताय आहे। काँग्रेसची परिस्थिती प्रचंड वाईट आहे। काँग्रेस डुबतं जहाज काय म्हटलं मी? काँग्रेसमध्ये जो बसला तो डुबत्या जहाजात बसला। आणि मग 2029ला जरी आपलं सरकार निवडणुका होतील, पण आपल्याला जे बहुमत मिळालंय त्या बहुमताला पुन्हा पुढे नेण्याकरता आपण या ठिकाणी काम करतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।